लेखांक 4. हिंदू समाजाच्या पूर्ण सामर्थ्याच्या नि वैभवाच्या काळात ख्रिस्ती धर्मवेडाने संत्रस्त यहुदी लोकांपैकी ज्यांनी हिंदुस्थानचा आश्रय घेतला ते निर्भय नि सुस्थिर झाले. धार्मिक, सामाजिक नि इतर सर्व गोष्टीत त्यांना सामर्थ्यवान नि बलशाली अशा त्या वेळीच्या हिंदू समाजाकडून केव्हाही नि कोणताही त्रास पोचला नाही नि ते आजपर्यंत सुखाने आपला धर्म प्रतिपालित नांदत आहेत. येथे हेही सांगून ठेवणे उचित आहे की त्या समाजानेही आजपर्यंत कृतज्ञपणाने हिंदूंना त्रास पोचविला नाही. इतकेच नाही तर ते पूर्ण कृतज्ञ राहिले. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेच्या वेळी प्रत्येक समाजाला दुसऱ्या समाजापासून फोडून निराळा ठेवणारी जातवार प्रतिनिधित्वाची घातूक अशी विभेदक नीती अवलंबिली जाऊन तदनुसार तेथील बेने इस्रायल नावाने ज्ञात असलेल्या यहुदी लोकांनी त्यांना जातवार प्रतिनिधित्वासंबंधी विचारले गेल्यावर जे उत्तर दिले ते जसे त्याच्या मनाच्या मोठेपणाचे निदर्शक चिन्ह आहे, त्याचप्रमाणे हिंदूंकडून निरपराध नि मित्रवत अशा रीतीने राहणाऱ्या परक्या समाजालाही हजारावर वर्षे एकत्र राहत असताना एकही प्रसंगी अन्यायाने त्रास पोचला नाही किंवा त्यांची हानी झाली नाही. याचा ते उत्तर म्हणजे एक निपक्षपाती नि तिराहिताकडून झालेली अशी एक महत्वाची साक्ष आहे. आज हजारावर वर्षे आम्ही हिंदू समाजाबरोबर एकत्र राहत असता त्यांच्याकडून आमच्या हितसंबंधाला केव्हाही धक्का लागला नाही किंवा पुढेही लागणार नाही. तेव्हा आम्हाला निराळे प्रतिनिधित्व नको. त्यांच्यासाठी आम्ही किंवा आमच्यासाठी ते असे आम्ही प्रतिनिधी आलो गेलो तरी त्यात आम्हाला एकमेकापासून हानीची शंका नाही. इतकेच नाही तर आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा आम्हाला स्वतंत्र जातवार प्रतिनिधित्वाचा हक्क नको, असे ते उत्तर आहे. हिंदू जातीच्या उदार मानसिकतेचे दुसरे उदाहरण म्हणजे पारशी लोक हे होय. मुसलमानांच्या पाशवी नि राक्षसी अत्याचाराला देशच्या देश बळी पडले. त्यातील पार्शिया म्हणजेच इराण हा देश एक होय. त्यातील पारशी लोकांपैकी जे पारशी त्या क्रूरांच्या तावडीतून निसटले त्यांनी निर्भयतेच्या आश्रयासाठी हिंदुस्थानच्या किनाऱ्याची गाठ घेतली. येथे आल्यावर गुजरातच्या राजाने त्यांचेपासून राजकीय बाबतीत घालमेल करून हिंदूंना त्रास देता कामा नये यासाठी राजकीय घालमेल न करणे नि दुसरे असेच काही त्याच्या स्वाभिमानाला धक्का न लावता पाळता येतील असे नियम त्यांच्याकडून पाळण्याचे अभिवचन घेऊन त्यांना आश्रय दिला नि तेही आज हजारावर वर्षे हिंदुस्थानात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आणि याप्रमाणे पूर्वी एक वेळ स्वतंत्र राष्ट्र रूपाने अस्तित्वात असणारी जिवंत जाती मुसलमानी अत्याचाराच्या राक्षसी दाढेत रगडली जाऊन जी आज स्मृतिशेष झाली असती, त्या एकेकाळी भाग्यशाली असलेल्या या पारशी जातीचा हिंदुस्थानच्या सात्विक नि उदारमनस्क दयापूर्णतेच्या शीतल छायेखाली सुरक्षित नि संरक्षित राहू शकला. अशी कोणती दुसरी जाती आहे की जी असल्या दैवी पुण्यकृत्यांची जिवंत स्मारके दाखवू शकेल? इतर जाती क्रूरता, हिंस्त्रता नि राक्षसी वृत्ती यांनी परिपूर्ण आहेत, परंतु एक हिंदू जाती मात्र या मृत्यूलोकावरील स्वर्गीय जाती आहे. हिंदू जातीने यहुदी नि पारशी या अगदी अल्पसंख्याक अशा आश्रित जातींना निष्कारण, अन्यायाने नि संख्येच्या इतर कोणत्याही सामर्थ्याच्या धुंदीने केव्हाही नि कसलाही त्रास दिला नाही. हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. मुसलमान लोक हिंदुस्थानात येऊन त्यांनी येथे अनन्वित कृत्ये केली. लाखो ब्राह्मणांना दावणीला उभे करून अत्यंत निर्दयपणाने त्यांच्या हत्या केल्या. अगणित स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना भ्रष्टविल्या. शेकडो बायका मुलांना पकडून आपल्या देशात गुलाम म्हणून नेऊन विकले. राजपुताच्या हजारो स्त्रियांना यांच्या पाशवी क्रूरपणाकरिता अनेक वार जोहार करीत
पसरलेल्या ज्वालामुखीच्या जबड्याप्रमाणे ज्वालांच्या जिभल्या चाटीत असलेल्या प्रदीप्त अग्नीच्या खाईत उड्या घ्याव्या लागल्या. रजपूत, मराठे, शीख आदीमधील लाखो वीरांना या भयंकर नि हिंस्त्र अशा मुसलमानी राक्षसी हल्ल्यापासून देशाचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी नि धर्माचे रक्षण करण्यासाठी पिढ्यानपिढ्या यांच्याशी झुंजत राहून आपल्या रक्ताचे पाट वाहवावे लागले. यांच्या धर्माच्या रानटी कल्पना असल्यामुळे कुराणाशिवाय इतर ग्रंथ अस्तित्वात असावयाला योग्यच नाहीत. या कल्पनेने हिंदुस्थानच्या अमोल अशा अनेक ग्रंथ भांडारांना यांनी अग्नीच्या भक्ष्यस्थानी लोटून नष्ट नि भस्मसात केले. हजारो मंदिरे धुळीला मिळवली. सहस्त्रावधी देवमूर्तींचा भंग केला नि हिंदुस्थानातून अतोनात संपत्ती लुटून नेली. इतके मुसलमानांचे अतिभयंकर अपराधी वर्तन हिंदूंशी असताही मराठांनी, रजपुतांनी, शिखांनी वा इतर कोणत्याही हिंदू जातीच्या शाखेनं अनेक वेळी मुसलमानी सत्तेला खाली पाहावयास लावून आपल्या पदतळी घातले नि स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा पुरता सूड घेण्याचे बल प्राप्त करून घेतले. असे असताही एकाही प्रसंगी त्यांनी मुसलमानांचे कुराण जाळले नाही, मशिदी जमीनदोस्त केल्या नाहीत, त्याच्या स्त्रियाकडे वाकड्या दृष्टीने पाहिले नाही. मग पुढच्या अपमान वा बलात्काराचे नावही घेण्याचे कारण नाही, किंवा अवश्य प्रतिकाराकडून सूडबुद्धीपूर्वक अधिक असा प्रत्याघात केला असता तर तो न्याय्य झाला असता. असे असताही मनाच्या असामान्य उदारपणाने नि दयाबुद्धीने तसेही त्यांनी केले नाही. तेव्हा हिंदू संघटनाने हिंदू जाती प्रबल तर झाल्यास कोणत्याही परक्या जातीस भिण्याचे कारण नाही आणि त्यांना ही गोष्ट खास माहिती आहे. पण ते जे काही उलट म्हणत आहेत ते खोटे समजावे. परंतु आपल्यातील काही खुळचट माणसे मात्र त्यांना भय वाटते तेव्हा आपण त्यांना कसे दुखवावे. एकी तुटेल ही वेळ नाही, याच वेळी काही झाले तरी एकी कायम ठेवावी. इतके दिवस देवळे भ्रष्ट झाली, लोक बाटविले गेले, स्त्रियांवर बलात्कार झाले, तर आपण काय केले? गप्पच बसलो की नाही? तसेच काही काळ आणखीन थांबावे. जे होईल ते होईल, पण आपापसात दुही नको, इत्यादी इत्यादी पुळचट वाक्ये बोलून हिंदू जातीच्या कार्यकर्त्यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न त्यांचे हातून न कळत का होईना परंतु होत असतो. ज्यात हिंदू जातीचे स्वतःचे अस्तित्वावर गदा पडत आहे तिथे थांबावयाचे कसे? एकी दोघांचे अस्तित्व कायम राहून होत असते. एकाने दुसऱ्याचे भक्ष्यस्थानी पडून बाकी राहिलेल्या दुसऱ्याच्या एकमेव अस्तित्वाला एकी म्हणत नाहीत. पण हा युक्तिवाद अबुद्धाला शिकवावयाचा. या पढतमूर्खांनी आपल्या धडधडणाऱ्या भीतीग्रस्त अंतःकरणावर पांघरून घालून झोपेचे सोंग घेतलेल्या स्थितीत त्यांना जागे कोण कसे करणार? तेव्हा हिंदू जातीने परकी जातीच्या भोंदू कोल्हेकुईकडे नि स्वजातीयातील कंपित हृदय प्राण्याच्या जल्पनाकडे लक्ष न देता आपला सत्य, न्याय न जातीहितकारी मार्ग आक्रमण करण्यास तत्काल आरंभ करावा. स्वजातीयांचे वरील धर्मसंकट नि जातीय आपत्ती दूर करण्यासाठी आपली जाती बलिष्ठ, समर्थ, स्वसंरक्षणक्षम नि निर्भय करण्यासाठी आणि अत्याचाऱ्यांना अत्याचार करण्याची बुद्धीच होणार नाही इतके बलवान होण्यासाठी हिंदूंनी आपले प्रबल नि कार्यक्षम असे सर्वव्यापी जातीय संघटन करावे. आपले वैभव, सामर्थ्य नि सुरक्षितता मिळवण्यासाठी ते करावे आणि दुसऱ्या कोणाहीपासून उपसर्ग, हानी वा त्रास आपणाला पोचू शकू नये म्हणून नि सर्व दृष्टीने कल्याणदायी नि हितकर आहे म्हणून हिंदू संघटन हे झालेच पाहिजे. तरच आपणा हिंदू जातीचा तरुणोपाय आहे. प्रतिपक्षीयाच्या भीष्म प्रतिज्ञा अग्रणींच्या हाताखाली सिद्ध असलेल्याच्या समुदाय बलाशी आपण सर्वांनी मिळून परी अन्य शत्रुघाती आम्ही आहोत 105 हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवून
भीमबल दृढ निश्चयाने अधिपत्याखाली अर्जुनाप्रमाणे कर्तव्यरणाभिमुख सिद्धतापूर्वक आपल्या सुसंघटित नि समर्थ संघटन बलासह कर्तव्यपरायण असे उभे राहताच तो भक्त कैवारी योगेश्वर आपल्या कार्यरथाची सूत्रे हातात घेऊन सुरक्षित रीतीने आम्हाला दैवी यशाने नि धवल कीर्तीने मंडित करील नि पांडवाप्रमाणे अतुल वैभवाचे शिखरावर नेऊन बसवील यात तीळ मात्र संदेह नाही. तेव्हा हे हिंदू बंधूंनो, संकटाचे गंभीर स्वरूप ध्यानी आणून क्षणाचाही विलंब न लावता त्या योगेश्वराचे साह्य हस्तावर दृढनिष्ठा ठेवून या धर्मरणात उडी घ्या. आपल्या कल्याणाचा लाभ करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांना धर्मकार्यात सदयश देवो. वंदे मातरम.